झालं काय? काम क्रोध विंचू चावला. चावला? बरं काहून चावला? तुम्ही गाडी घातली असेल बिळात. अरे तसं नव्हे रे. काम क्रोध विंचू चावला. काम क्रोध विंचू चावला तर मग हा अंगाशी आला. आता तुम्ही गाडी घातली असेल बिळात मग गोष्ट अंगाशी येणार. अरे तसं नव्हे रे. काम क्रोध याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाव अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला. अरे विंचू चावला. चावला मी करू चावला कुणाला सांगू चावला करला ना चावला चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तीन. तिन म्हणजे हिन तिन नव्हे. आम्ही कुठं म्हणतो हिन तीन. अरे तिन म्हणजे त्या इंगळीनं. मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तीन आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला. अरे विंचू चावला. चावला मी करू चावला कुणाला सांगू चावला 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 रे विंचू चावला रे विंचू चावला. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. तमोगुण म्हणजे गर्वाने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल हे पिन लावून थोडीशी हवा कमी कराय. महाराज या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा. विंचू इंगळी उतरे झरझरा. अरे विंचू चावला. अरे विंचू चावला. चावला काही करू चावला कुणाला सांगू चावला चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. सत्य उतारा येऊन आला आला सत्य आला. गोली मार भेजे शोर करता है. व तुमचा अंडरवर्ल्डच्या सत्याशी संबंध सत्यानाश होऊ दे. अरे 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 तुमच्या तिघांचा सत्यानाश होऊ दे. बुवा तुम्ही भारूड पुरं करा. सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली पुन पुन. राहिली का पुन्हा पुन्हा. शांत केली जनार्दने बोला पुंडलिकावर दे. श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की. या सुंदर भारुडाला मार्गदर्शन केलं. عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش راك صح يا اخي تفوز تفوز عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش راك صح. നാടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ ഇന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഒന്നായവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ. ഭയമേ മാറിപ്പോ നീ അണ്ണൻ വന്നാൽ പിൻവിട്ട് നെല്ല് ഇരുട്ടിൽ സിറ്റി പാടും രാജാവുക്ക് എല്ലാരും സുല്ല്. ഇവനെ തൊഴുവാനായി ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ചാൽ സ്വർഗം പോലും മണ്ഡൽ പേട്. जरा सा महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र कर ले गलती से मिस्टेक बेटा.
अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के पूछो तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के रजनी फैन don't miss that chance रजनी फैन don't miss that chance या चला आता एक मस्त सेल्फी काढते. हा भारी आलाय सेल्फी. आता अजून 2-3 सेल्फी काढते. दमले. आता दमलेला सुद्धा सेल्फी काढते. हा भारी आलेत सेल्फी. बाय बाय सेल्फी. अरे असं काय पाहताय माझ्याकडे? मला वेट बीट लागले असं वाटते का तुम्हाला? त्याचं काय आहे ना, माझ्या मागच्या वाढदिवसाला माझ्या आईबाबांनी मला स्मार्टफोन गिफ्ट केला. मग काय सारखं टक टक चालूच. आणि त्यात मी सेल्फी कसा काढायचा याचा मोठा कोर्स पण केला. मग इकडं गेलं की सेल्फी, तिकडं गेलं की सेल्फी, नुसते सेल्फी. आम्ही आत्ता मुंबईला गेलो, आत्ता मे महिन्यातच. मग आम्ही तेही ट्रेनने. ट्रेन थांबली म्हणून म्हणलं ट्रेन थांबलेलीच होती म्हणून एक सेल्फी काढावा म्हणून एक अशी छानशी पोज दिली. पण तेवढ्यात माणसांचा लोंढा आला आणि मी त्या माणसांच्या लोंढ्यात ट्रेनमध्ये गेले. आणि आईने कसं बसं बाहेर ओढून काढलं. वाचले पण सेल्फी काही काढताच आला नाही. पण आईची नंतर पोटभर बोलणी खाल्ली. जाऊ दे, नेक्स्ट टाइम. मुंबईला कशा गेली होतीस? नेहमीच लग्न. अहो खूपच जवळचं लग्न होतं नाही का? माझ्या आईच्या काकूच्या दिरांच्या वंशांच्या शेजारी राहणाऱ्या कोळीवाल्या काकूंच्या नातीचं लग्न होतं. मग इतकं जवळचं लग्न म्हटल्यावर नटणं मुरडणं आलंच नाही का? तुम्हाला सांगते, असा मस्त घागरा घातला होता आणि मेकअपही केला होता. आणि इतकं छान दिसतं म्हटल्यावर एक सेल्फी तो बनताय म्हणून अशी एक छान पोज दिली. पण तेवढ्यात त्या काकू ओरडायला लागल्या, अरे वाचवा वाचवा, मंजूला चक्कर येते. पण चक्कर कसली हो, सेल्फी काढत होते. जाऊ दे, सेल्फी काही काढताच आला नाही. नेक्स्ट टाईम. आणि नंतर आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर तिथल्या आजीबाई आल्या आणि मला म्हणाल्या, मंजू अभ्यास कसा चाललाय? येतेस का माझ्यासोबत मंदिरात? मी म्हणलं चला, मंदिरात गेल्यावर छान सेल्फी काढता येईल म्हणून आजीसोबत मंदिरात गेले. आजींसोबत मंदिरात दर्शन केलं आणि असे छान सेल्फी काढले. म्हणून आजींना पण म्हणलं, आजी माझ्यासोबत पण सेल्फी काढता का? आजी म्हणली, माझं मुक्तपणा आणि जिवंतपणा हेच खरं माझं होतं. तुला तर माहितीच आहे ना, माझ्या महिला आश्रमात मी काम करते. तिथल्या महिलांच्या चेहऱ्यावरील माझा आनंद हाच माझा पर्यायाने सेल्फी का टेल्फी. हे आजींचं बोलणं ऐकून जरा मी म्हणलं आता सेल्फी कधीच काढणार नाही. सेल्फी काढेन तो मी माझ्या कष्टांचा आणि माझ्या कर्तृत्वाचा. धन्यवाद. कर्म की कोख ही जन्म का मार है, यही संसार का सार है. सुख की न ये धरा ये मझधार है, यही संसार का सार
कि गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले। चादर साफ करे और खालिक तुमन की ढकता है रे। नैन को मूंद के पाप करे और खुले नैन भगवन रखता है रे। कभी कोई मृग लुभाए कभी संत कर कभी तो परछाइयों से हवन में चाहे तू राख जलाए दुखियारों के मन का वो श्राप ना जले। आने में देर तो नहीं हुई? क्यों? कांतारा क्या है कांतारा? कांतारा मतलब घना जंगल, लेकिन इसमें दर्शाए गए जो देव है वो पंजुली देव है। इस प्रस्तुति को देखने से पहले उनके बारे में कुछ जानना आवश्यक है। पंजुली मतलब युवा वराह, जो विष्णु के वराह अवतार जैसे है। मानव सभ्यता के आरंभ में इस धरती पर फसल और जंगल की रक्षा करने के लिए भगवान शिव ने उनको माता पार्वती के कहने पे कैलाश पर्वत से निष्कासित करके धरती पे भेजा था। इसीलिए फसल की कटाई से पहले उनकी पूजा की जाती है और उस पूजा के दौरान जो नृत्य किया जाता है उसे भूता कोला कहते हैं। भूता मतलब देवी और कोला मतलब नृत्य। और हम आपके सामने जो प्रस्तुत करने वाले हैं वो उसी का एक अंश है। रूपम दीपवरी
वराहरूपं देववरीशं परस्मितवदनं जीवसम्भूत भुवि संजात नम्बिदवगिम्बु कोटुवनीत ಸಾವಿರದೈವದ ಮನಸಂಪ್ರೀತ ಬೇಡುತ್ತೇವು ಆರಾಧಿಸುತ್ತ वा, अतिशय सुंदर अशा प्रकारच्या चित्तथरारक आवडे एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. गोपीलेचं गाणं लाव. चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. Yeah.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींच्या गळ्यात लागतायत महाराष्ट्राचा वाघ विशाल आणि त्याच्या परिवाराचा आधार सर्वांचा लाडका देवा आज एका आजारामुळे सर्वांना सोडून गेला. बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं काय हे सांगायला हा आक्रोश पुरेच आहे. पुढच्या बाणाप्रमाणे वाढवलेला बैल अनेक बांधवांनी गमावलाय. कोणी वयामुळे, कोणी दुष्काळात, कोणी पुरामध्ये, तर कोणी लंपीसारख्या आजारात. कितीही संकट आली, अडचणी आल्या, तरीही महाराष्ट्रातला शेतकरी कधीच हार मानत नाही. तो पुन्हा उभा राहतो, नव्याने सुरुवात करतो. देवा गेल्याचं दुःख पोटात घालून तो पुन्हा सज्ज होतो महाराष्ट्र गाजवायला. नव्या उमेदीने, नव्या जोमाने, नव्या सर्जाच्या सोबतीने. काही वर्षात पुन्हा येईल आपला छोटा देवा बैलगाडा शर्यतीत राडा घालायला आणि महाराष्ट्राच्या गळ्यातला पुन्हा एकदा ताईत बनायला. आला बैलगाडा
शुभम शुभम एक नोंद घ्या आवाजावर लक्ष टाक. गाडा खुनाव सुटला नाही, गाड्याला लागलं जाणार नाही. धन्यवाद. वाजत्री खटक्यावर झटका मागा साटका. पहा मित्रांनो, कांड्यावर जर उजव्या साईडचा बैल आहे, 4 वर्षाचा आहे. जसा त्याची गती वाढत तसा तुमचा टाळ्याचा आवाज वाढला पाहिजे. पहा मित्रांनो, जपून धरा. आणि आतापर्यंत सर्वात आतून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा ग्रामोन्नती मंडळ, गुरुवर्य रापासंदेश विद्या मंदिर नारायणगाव आणि कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव जुगलबंदी यांचा गाडा 11 सेकंद 0.5 मिनिटात निघालाय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. स्वागत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. एकदा जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी. यानंतर